राजस्थानला आले आणि भाई उंट नाही बघितला असं कसं होईल. हे बघा भाई कसं खतरनाक मुंडी बघा भाई मुंडी. भाई मला वाटली काय ना काय ना कुठला पूल आहे. भाई बोलतो कांदा आहे बोलतो. ओके आणि काढले बघून अशा भाई नॅचरल कांदा माहित पण नव्हता कांदा असायचा मला. भाई विक्रम भाई बघा आता मजा करते. तर हे बघा इकडे देवांसाठी कसे पालने बनवलेत बघा छोटे छोटे असे पालने आहेत. हॉटेल मध्ये असं नॅचरल एकदम बघू शकता भाई. टेंट वेंट टेंट मध्ये जाऊन बसायचं आपल्याला. टेंट मध्ये आणले हे बघा. हे लोक आधी जाऊन बसले टेंट मध्ये. असं गार्डन दाखवतो तुम्हाला मी. मस्त लोकेशन आहे. पूर्ण नॅचरल पद्धतीने एकदम गावाकडच्या फिलिंग येतात मला इकडे बघून. इकडे बघा चांगला ताव मारले भाई मटणावर. तर मंडळी तुम्ही पाहू शकता भाई मस्त थाली आलेली आहे आमची इथे. एक नंबर मस्त काकडी बिकडी भात भाजी पनीरची भाजी आणि भाई स्पेशल राजस्थानचा छास. तर इकडे तुम्ही पाहू शकता भाई राजस्थानी डान्स कसा आहे बघा. बघा कशी केली फायरिंग. इकडे आपला हल्दीराज बघ असा नॅचरल. गुड मॉर्निंग मंडळी, जय श्रीराम. तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या ब्लॉग मध्ये. आणि फायनली सकाळी उठलो आणि इकडे फिरायला आलोय भाई. तर बरं इकडनं जरा ब्लॉग शूट करतो आजचा. आणि आजचा आपला दिवस आहे दुसरा राजस्थान मधला. आणि बघा किती छान जागा आहे. दोन्ही साईडला जायला लावलेल्या आहेत. आणि नेचर बघायला आलो भाई सकाळी उठून. पहाटे वाजलेत भाई 6:30 आणि आलो इकडे फिरायला. या बघूया आपण पुढे काय काय ते. भाई विक्रम भाईच्या गावाला. विक्रम में क्यों लगाई जाली वाली? हाँ जाली क्यों लगाई बता ना भाई. भैंस भी अंदर घुस जाते हैं इसलिए ना. ऐसा तुम लोग काय क्या पूरा भाई बोलता आमची जागा बोलते सगळी. बघा भाई कसं मस्त आहे. इकडनं तर एक्सप्लोर करता आलो पुढे पुढे. जायला लावल्या दोन्ही साईडला. आतमध्ये पूर्ण जागा आहे. उधर अंदर क्या क्या करते हो मतलब घेऊ घेऊ काय का पीक सीजन वाइज लगाते सब राई. बघा कसा भाई काम. जागा एवढी आहे ना भाई पूर्ण तिथून तर पूर्ण लांब पर्यंत जागा आहे. आणि दोन्ही साईड असे जायला लावल्यात मस्तपैकी. भाई पण भारी आहे वातावरण इकडे सकाळी 8 वाजले आणि मस्त एक एरिया एक्सप्लोर करायला आलो आहे. बघतो बरं काय काय तुम्हाला सुद्धा दाखवतो. बघत राहा फक्त. हे बघा म्हटलं राजस्थानची कशी खेळी बघा इथं. मस्त त्यांच्याकडे इकडे विहिरी आहेत. इकडनं पूर्ण शेताला मारायला पाणी सोडला जातो. आणि बाई वातावरण बघा. जस्ट त्यांच्या घराच्या पुढे आलो थोडं फिरत इकडे यांची घरं आहेत. थोडासा पुढे आलोय आणि इकडे वातावरण बघा छान आहे बघा. पूर्ण बगीचा. बाई बोलतो इथे कांदे बिंदे बोलतो. बघू तर कसे नॅचरल कांदे. जागा तर एक नंबर आहे भाई. लय आवडली मला. असं वाटतं इथं बसावं घरी पण नाही यावं. बघा असं मस्त झाडांच्या खाली खतरनाक काम. या बघूया आपण इकडे कांदे बिंदे कुठे काय आहेत. हे बघा भाई मला वाटली काय ना कुठला पूल आहे. भाई बोलतो कांदा आहे बोलतो. ओके आणि काढले बघू असे भाई नॅचरल कांदा. माहित पण नव्हता कांदा असायचा मला. मस्त आहे रे तो डिझाईन मध्ये. पूर्ण मला वाटतं कांद्याचा. भाई विक्रम भाई बघा कसा मशी आखलत इथं. यो विक्रम भाई आजच्या गावात यो फुल गावाला. या बोलतो म्हशी मग आम्ही गेट खोलला सगळ्या म्हशी आतमध्ये आलेल्या. तर भाई बोलतो त्यांना बाहेर राखायला लागतील नाही तर बोलतो वाट लावतील. यो बघा असं काठी घेऊन. तर आता तिकडनं फिरून आलो इकडे बघायला. तर आपला मित्र याचं लग्न आहे. त्याच्या काही तिकडे विद्या चालू आहेत. तर त्यांच्या गावच्या विद्या बघूया बोला कसं काय ते. हे बघा भाई आपला नवरदेव भाई बसला इकडं. आणि इथे काय फोटोशूट पण चालू आहे यांचा. काय चालू मला नक्की माहिती नाही. मला कमेंट करून सांगा राजस्थानच्या लोकांनी. बघूयात आपण काय ते तुम्हाला दाखवतो बघूया. तर बघा इकडे पूर्ण बायका वगैरे बसलेत. आणि 2 नवरे तिकडे. नवरदेव बसले इथे. काहीतरी यांची विद्या चालू आहेत. काय ते माहित नाही बघायला आलो आम्ही.
बघू शकता तुम्ही काहीतरी पूजा चालू आहे यांची गावची. आणि इकडे तुम्ही पाहू शकता कसे पाळणे बनवले बघा. पाळणे होममेड पाळणे असे बनवले देवासाठी. त्यांच्या देवाचा काहीतरी विधी येते मला पण नक्की माहिती नाही. तो मला बोलला देवासाठी पाळणे येते बघा. इकडे देवाला पूजलं जातं इकडे लग्न करायच्या आधी वाटतं. आणि कसे पाळणे बनवलेत बघा. मस्त आहेत रे एकदम भारी वाटतं बघून. तर तिकडनं नवऱ्याची विधी बघून ते निघलो आपण आणि लागली बाई भूक. तर आलो इकडे नाश्ता करायला. तर बघू इकडे काय नाश्ता भेटतो. प्रत्येक बाई बोलतो इकडे नाश्ता करून जावं बोलतो आपण. भूक पण लागली भरपूर. तर बघू इकडे काहीतरी डाल पकवान दिसतं इकडे. बघू काय प्रत्येक बाई तुम्हाला डाल पकवान खायचा. बाई ऐकत नाही. बाई डाल पकवान घ्यायचं. आणि इथं काल बाई आंब्याचा रस आपला मार्केटमध्ये आलो सकाळच्या खाली नाश्ता करत होता. तर हे बघा इकडे बघू शकता बाई डाल पकवान. मी पण बाई पहिल्यांदाच खातोय. इकडे आलं तर बाई नवीन नवीन डिश ट्राय करतो काही ना काही. हे बघा कसं आहे. तर आता खाऊ बघूया आपण. घेतले मस्त डाल पकवान एक नंबर बाई. हे बोलतो मी गाव खाल्लत नाही बोलतो आमच्या गावाला असून. तर आम्ही ट्राय करतो कसं बघू द्या. गाव पापड दिसतं एकदम मोठा बघा एक नंबर. चला खातो. तिथनं गाव निघलं बाई बोलते दहीवाडा खायचा बोलतो. दहीवाडा बघू कसं करतो. दहीवाडा तर काही नशिबान नव्हता बाई. मला असला ढोकळा तरी नशिबान नाही. ढोकळा खाऊ दे. ढोकळा एक बार दिवस खाला नाही. ढोकळा मला लय आवडतं. मस्त ढोकळा खातो बाई. मस्त ढोकळा घेतले बाई आंब्याची साखी टाकून मस्त खातो. अंघोळ तर नाही केली बाई. सकाळ सकाळ नाश्ता करायला तो मस्त आलोय आम्ही आता. मस्त ढोकळा घेतली तर टेस्ट चांगले बाई. आता बघतो खाऊन चांगला. ढोकळा खाला ना बाईला की ज्यूस प्यायला इथं. ज्यूस मधलं एक नंबर. ज्यूस शिवाय जायचंच नाही. रोज ज्यूस पेटा मस्त आहे की आमरस एक नंबर. झाडा आणि एकदम भारी ना खतरनाक. मला तर आवडला आहे बघा खतरनाक. चला मस्त घेतला आमरस. भाई अमृतची गोडी. अमृतची गोडी आला खतरनाक. जोजार मार्केट. बाई प्रत्येक बाईने काकडी पिशव्यावरून इकडे घेतली कलिंगड. दुपारचे बोलतो मस्त मुंबई इंडियन्सची मॅच आहे. मस्त खाऊ बोलतो बसून. चला तर इथं निघतो आम्ही पुढे. पुढचा शेड्यूल काय तुम्हाला दाखवतो. राजस्थानला आले आणि बाई उंटा नाही बघितला कसा होईल. हे बघा बाई कसा खतरनाक. मुंडी बघा बाई. मुंडी कसली लय डेंजर बाई उंटा. भेटू प्रतीक माझं. प्रत्येक भाई बोलतो मला उंटाची सवारी करायची आहे. भाई तू दुबईला नाही आला रेगिस्तानमध्ये राजस्थानमध्ये आपण बघा खतरनाक आहे. आणि बाजूला 2-3 दिसलेत ते पण आपण कव्हर करून घेऊ. मग हे बघा बाई कसं उंट. अरे पाला बाई मला बघून घेऊ कसला खतरनाक. माणसाचा लागला तर पाला लागला. एक इथे एक तिथे बघा. हे बाई पाला लागला मला बघून. तर आता वाजले दुपारचे 11:15 आणि चाललो बाई जेवायला एका ठिकाणी. मस्त चाललो जेवायला. तिकडे जेवायला जायचं बोलतो आपल्याला. चला जाऊ बघूया कसं काय मेला येते बाई. तर ऊन तर भरपूर लागले इकडे बघू शकता तुम्ही. ऊन मस्त की वरती थांबलो आम्ही इकडे. हवा छान आहे पण ऊन भरपूर येतात. चला निघूया. चला तर मस्त निघलोय दुपारच्या 12 वाजता बाई लोणामध्ये जेवायला. ते आणि कसं काय ते दाखवतो बाई. बघा तर आता मस्त जेवणासाठी चालवलं पुढे हॉटेलवरती. आणि भाई हे लोक नॉनव्हेज खातात. नॉनव्हेजवाले गेलेत पुढे आणि आम्ही जरा मी आणि भाई विक्रम भाई मस्त व्हेजवाले आम्ही दोघं येतो इथून. आणि भाईने घेतलेला मस्त आंब्याचा ज्यूस. तो बोलतात इथूच पिऊन जा बोलतो ना ते लोक सगळं संपवतील बोलतं. तर मस्त झाडाखाली थांबलायचं पियाला. तर हे पितो आणि मग भाई आम्ही पुढे हॉटेलवरती निघतो. आणि हॉटेल तर भाई एकदम खतरनाक नॅचरल आहे. देसी हॉटेल आहे. तुम्हाला दाखवतो फक्त बघत राहा. चला मस्त मँगो ज्यूस. भाई तुम्ही बोला असेल नुसतं मँगो ज्यूस दाखवतो ब्लॉगमध्ये. काय करणार आता मस्त लागतं भारी एकदम. झाडाखाली बसले मँगो ज्यूस प्यायला एकदम भाई एकदम भारी. जोजावर. तर फायनली वाजले दुपारचे 1:30 आणि आता पोहोचलोय हॉटेलवरती. आणि बाई तुम्ही हॉटेलवर असं नॅचरल एकदम बघू शकता बाई. टेंट टेंटमध्ये जाऊन बसायचं आपल्याला. टेंटमध्ये आणले हे बघा. हे लोक आधी जाऊन बसले टेंटमध्ये. असं गार्डन दाखवतो तुम्हाला मी. मस्त लोकेशन आहे. पूर्ण नॅचरल पद्धतीने एकदम गावाकडच्या फिलिंग येतात मला इकडे बघून. टेबल लावलेत सो टेंटमध्ये. हे बघा इथे हॉटेल आहे. इकडनं जेवण बनवून आपल्याला इकडे भेटेल.
मग असं मस्त बसल्या टेंट मध्ये. विक्रम भाईचं तोंड पामले. विक्रम भाईचा लग्नाला बी तोंड पामलेलं. फुल टेंट मध्ये. साक्षात भगवान को लेके आए. हे देखो हमारा हुकम भाई. सध्या भाई स्टार्टरला आमचा भाई फुल देसी पापड. राजस्थानी स्पेशल एकदम देसी. गणू बाईने लगेच जोर घेतले फुल. असं मस्त तांबू मध्ये बसले बघा लाकडाचे. मस्त जरा टेस्ट करून बघतो. तर बघा इकडे आमची भाजी आलेली आहे भाई. गावाकडच्या पद्धतीने बनवलेली भाजी बघा कशी मस्त. बाहेर खातो बोलतात मी. आमची भाजी तेवढी खास नव्हती आणि बाईकडे नॉनव्हेज वाल्यांचं आलंय मटन फुल कुकर मध्ये बाई घरगुती पद्धतीने. हे बघा बाईचा कुकर मध्ये मटन आलंय. बघू कसं दिसतो यांचं मटन. हे बाई 1 किलो मटन मागवलं आणि पूर्ण बोलतो आम्ही मस्त दाबून खाऊ एकदम. बघू शकता तुम्ही इकडे बाई ओपन करण्यात येतोय कुकर मधला मटन एकदम घरगुती पद्धतीने. बघू शकता तुम्ही. हे बघा बाई पूर्ण 1 किलो मटन मागवले. चांगला ताव मारतो बोलतो आता मटन वरती. यो फुल रस्सा विस्सा मटन कांदा बिंदा. आणि इकडे बघू शकता तुम्ही रोटी कशा त्यांची पद्धत बघा ठेवण्याची. रोटी कशाने ठेवल्या आहेत त्यांना मस्त घेतल्या तर भाई प्रत्येक बाईने मस्त वाढायला मटन प्लेट मध्ये. हे बघा तुम्ही बघू शकता कसा नाल्या बघा अशा वाढतेल्या बाई बाकऱ्याच्या फुल. आणि बाई असं ताव मारतात बघा बाई. वा वा लागलीत बाई एक नंबर. इकडे बाई फुल मटणावर ताव मारायला घेतली आहे. गाणे बाईची प्लेट बघा ही. बाई काय ऐकत नाही बाई. मस्त मटण भेटलं बोलतं जोर घेतो बोलतं मटणावरती. हे बघा हा ताव मारले मटणावरती. यो तर दुपारी तिकडं जेवून निघलो आपण आणि बाईचं संध्याकाळ झालेलं वाजले 6:30 आणि बाईचं तिकडे दुपारी मन नाही भरला. तर विक्रम बाई मला इकडे जेवायला आणले बोलतात दुसऱ्या हॉटेलमध्ये जाऊ तिकडे आपण जेवूया. चला तर इकडे बघूया. तर मंडळी वाजले 6:30 आणि मग जेवण वगैरे गेलो हॉटेलातून घरी जाऊन झोपलो आराम केला आणि आता पुन्हा एकदा आलोय. भाई काय ऐकत नाही. भाई बोलतो त्या हॉटेलची चव मला आवडली नाही बोलतो. तर बाईने दुसऱ्या हॉटेलमध्ये घेऊन आले मला इथं. हे बघा भाई फुल मेहमान नाही पाहिजे चालले भाई. विक्रम भाई काय ऐकत नाही भाई. राजस्थान लोकांचं लय प्रेम माझ्यावरती आणि माझं बी लय प्रेम यांच्यावरती. आता मस्त एक वेज थाली मागवली. आता कशी ते आपण आल्यावरती बघूया. मला दाखवतो. एकदा बघत राहता भाई कशी मजा येते. तर आम्ही दोघं एकदम सुमडीत आलोय कारण दोघं आम्ही व्हेज आहेत. दोघंच आम्ही व्हेज खाण्यासाठी आलो दोघं जण. आणि मला तरी नाही झोपेत ना आणल्या होतं. तुम्ही चेहरा माझा बघितलं असेल पूर्ण झोपेत होतो मी. एवढी झोपाती का विचारू नका. मस्त झोपलेलो झोपेतनं भाईने आणलाय मला उठून. तिथे मस्त जेवायला जेवतो आणि पुढे काय होणार रात्रीचा प्रोग्राम तुम्हाला नक्की दाखवणार आहे भाई. फक्त पुढे पुढे बघत राहा. ब्लॉग स्किप करू नका आणि ब्लॉग छान होणार आहे आपले सर्व काही. फक्त बघत राहा. तर मंडळी तुम्ही पाहू शकता भाई मस्त थाली आलेली आहे आमची इथे. एक नंबर मस्त काकडी बिकडी भात भाजी पनीरची भाजी आणि बाई स्पेशल राईससुद्धा छास एक नंबर. आता मस्त जेवतो इथं. 5-5 रोट्या आहेत. बाई तर काय ऐकत नाही. तर दाबून खातो बोलतो मी पण. सकाळी तर त्याला संतुष्टी नाही भेटली. मग आता संतुष्टी नक्की भेटेल त्याला. आम्ही मिळेल ना संतुष्टी. बाई खूप झाला बरं बाबा. स्माईल आली. सकाळी स्माईल चेहऱ्यावर त्याची नव्हती आता आली. आता मस्त जेवतो आम्ही. चला मंडळी या जेवायला. सर्वात आधी तर मस्त मी पनीरची भाजी घेतली बाई खायला. बघतो टेस्ट कशी आहे. छान बनवलं एकदम. मस्त चीज पण टाकलाय पनीरमध्ये. बाई भार लागते एकदम. सकाळची भाजी एवढी खास नव्हती पण आत्ताची बाई मजाच मजा आहे. एक नंबर. दाल पण भारी बरं दाल. चला आता मस्त पटाट जेवण करून घेतो. त्यानंतर आपण जागा इकडे पुढे काय प्रोग्राम आहे तुम्हाला दाखवतो. तर जेवण आलो घरी आणि तुम्ही इकडे बघू शकता बाई इकडे गाण्यामध्ये डान्स चालू झालेला आहे. जसं आपल्याकडे हल्दी असतं तसं यांच्याकडे 3-4 दिवस आधीपासून गाण्यावर नाचले जातात आणि तुम्ही बघू शकता बाई राजस्थानी डान्स. डान्स बघा ना कसा भारी आहे भाई. फुल गोल गोल फिरतंय. त्यात चक्कर नाहीत का.
माहित नाही. मग अशी एक लावले आता वरती नाचत आहेत. गावचं खुंखार एकदम मस्त गोल गोल घुमतो. काम आहे. पोरं गेले बाईकडे नाचायला बघा आता फुल जोश मध्ये एकदम. त्यांच्याकडे कसं बायका वेगळं नसतात आणि पोरं वेगळं नसतात. पोरं बघा बाई फुल जोश मध्ये सगळी आणि आपले भाऊ बघा. आणि इकडे बघा बाई नवरा आले बाई नाचायला. का नाचतो बघा पक्का सारखा. आणि इकडे बघू शकता तुम्ही राजस्थानी डॉन बाई कशी बंदूक बिंदूक घेऊन बघा आपला भाऊ. अच्छा का यो ऐकतच ना बाई कोण आज नाचायला. या गणबिन घेऊन नाचतात इकडे पोरा. बाई बोलतो गन घेऊन नाचणार नाही, मला फायर पण करायची आहे. मस्त त्यांचे व्हिडिओ काढून तुम्हाला पण घेतला नाचायला. या मग मी पण नाचतो बघा आता कसा.
Thank you.